कन्या राशी, तुमचा स्वभाव शांत, संयमी आणि अत्यंत विचारपूर्वक आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहता, कोणतीही गोष्ट अर्धवट ठेवत नाही आणि आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण करता. पण या सगळ्यात एक गोष्ट नकळत घडते, तुम्ही स्वतःवरच जास्त कठोर होता. मनात सतत विचारांची गर्दी, हे योग्य आहे का, आणखी चांगलं करता आलं असतं का, असे प्रश्न तुम्हाला थांबू देत नाहीत. वैशाख पौर्णिमेचा हा पवित्र क्षण तुमच्यासाठी याच ठिकाणी बदल घेऊन येतो. हा काळ तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याची गरज नसते. काही गोष्टी वेळेनुसार आपोआप योग्य मार्गावर येतात. तुमच्या आत असलेली प्रामाणिकता, कष्टाची सवय आणि स्वच्छ विचारसरणी हीच तुमची खरी ताकद आहे. आणि आता हाच गुण तुमच्या आयुष्यात शांतता, स्थिरता आणि सकारात्मक बदल घडवायला सुरुवात करणार आहे. कन्या राशी, कधी तुम्हाला असं वाटतं का की सगळं काही बाहेरून तसंच दिसत आहे, पण आतून काहीतरी शांतपणे बदलत आहे? जसं एखादं बीज जमिनीत लपलेलं असतं, बाहेरून काहीच दिसत नाही, पण आतून त्यात जीवन हलत असतं. तसंच काहीतरी सध्या तुमच्या आयुष्यात घडत आहे. हा बदल मोठा आवाज करून येणार नाही, कोणतीही मोठी घटना घडल्यासारखी जाणवणार नाही. पण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला जाणवेल, मी आधीसारखा राहिलो नाही. तुमचं मन आधीपेक्षा वेगळं होतंय. ज्या गोष्टींनी आधी त्रास व्हायचा त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. ज्या लोकांच्या मतांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हायचात त्याचा परिणाम कमी होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला समजायला लागलात. हा बदल कुठून येतो आहे? हीच ती अदृश्य शक्ती आहे जी प्रत्येकाला योग्य वेळी बदलते. कन्या राशी, या वैशाख पौर्णिमेला काहीतरी तुमच्यासाठी तयार होत आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवतं, गती कमी करतं, कारण काहीतरी योग्य तयार होण्यासाठी वेळ लागतो. जसं पाऊस येण्याआधी वातावरण बदलतं, तसं तुमच्या आयुष्यातही एक वेगळं वातावरण तयार होत आहे. तुम्हाला कदाचित अजून दिसत नसेल, पण काहीतरी चांगलं तुमच्याकडे येण्याच्या मार्गावर आहे. स्वतःशी नातं, सगळ्यात मोठा बदल. या काळात तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट शिकत आहात. स्वतःसोबत शांत राहणं, एकटं राहणं आता त्रासदायक वाटत नाही. स्वतःशी संवाद साधायला आवडू लागला आहे आणि हळूहळू तुम्ही स्वतःचा आधार बनत आहात. कन्या राशी, सध्या तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते वरवर पाहता साधं वाटत असलं तरी आतून एक अतिशय सूक्ष्म आणि सकारात्मक परिवर्तन सुरू आहे. तुम्ही स्वभावाने शिस्तप्रिय, जबाबदार आणि विचारपूर्वक निर्णय घेणार आहात, पण अनेकदा जास्त विचार केल्यामुळे स्वतःवरच दबाव आणता. वैशाख पौर्णिमेच्या या काळात मात्र परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. करिअर आणि नोकरीच्या बाबतीत ज्या ठिकाणी तुम्हाला स्थिरता मिळत नव्हती किंवा तुमच्या मेहनतीला योग्य मान्यता मिळत नव्हती, तिथे आता बदलाची चाहूल लागेल. तुमच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होईल आणि वरिष्ठ किंवा सहकारी तुमच्या शब्दांची, तुमच्या कष्टांची दखल घेऊ लागतील. काहींना नवीन संधी, जबाबदारी किंवा बदलाचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. पण हा बदल अचानक नसून तुम्ही आतापर्यंत केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं फळ असेल. शिक्षणाच्या क्षेत्रातही ही वेळ महत्त्वाची आहे. जे विद्यार्थी एकाग्रतेच्या अभावामुळे किंवा मनातील अस्थिरतेमुळे मागे पडत होते, त्यांना आता अभ्यासात हळूहळू रुची निर्माण होईल. समजून घेण्याची क्षमता वाढेल आणि ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या त्या आता सोप्या वाटू लागतील. या काळात संयम ठेवलात तर भविष्यासाठी मजबूत पाया तयार होऊ शकतो. लग्न आणि नातेसंबंधांच्या बाबतीत तुम्ही नेहमीच प्रामाणिक आणि स्पष्ट राहता, पण कधी कधी अपेक्षा जास्त ठेवल्यामुळे मन दुखावतं. आता मात्र तुम्ही वास्तव स्वीकारायला शिकत आहात. ज्यांचं लग्न ठरण्यात अडथळे येत होते त्यांच्यासाठी हळूहळू योग्य मार्ग तयार होईल. घरच्यांच्या माध्यमातून किंवा अचानक आलेल्या ओळखीमधून काही चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनातही एक शांत पण महत्त्वाचा बदल दिसेल. आधी असलेली अस्वस्थता, गैरसमज किंवा मनातील गोंधळ कमी होईल आणि नात्यांमध्ये स्पष्टता येईल. काही जणांसाठी जुनं नातं अधिक मजबूत होईल, तर काहींसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे, जी हळूहळू पण स्थिरतेकडे नेणारी असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता स्वतःला समजून घेण्याच्या प्रवासात आहात. बाहेरच्या परिस्थितीपेक्षा तुमच्या अंतर्मनात होणारा हा बदलच पुढच्या सर्व चांगल्या गोष्टींचं कारण ठरेल. त्यामुळे घाई न करता स्वतःवर विश्वास ठेवत पुढे जात राहा, कारण जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच आणि योग्य वेळेनुसार घडत आहे. कन्या राशी, सध्या तुमच्या आयुष्यात एक वेगळीच प्रक्रिया सुरू आहे, स्वतःची खरी किंमत ओळखण्याची. अनेक वेळा तुम्ही इतरांसाठी खूप काही करता, त्यांना समजून घेता, त्यांच्या गरजा पूर्ण करता, पण त्या सगळ्यात स्वतःकडे लक्ष देणं राहून जातं
मनात कुठेतरी एक भावना असते, मी जे करतोय त्याचं खरं कदर होते का, आणि हाच विचार तुम्हाला आतून थकवतो. पण आता परिस्थिती बदलते आहे. वैशाख पौर्णिमेच्या या काळात तुम्हाला हळूहळू जाणवेल की स्वतःची किंमत इतरांनी नाही तर स्वतःनेच ठरवायची असते. करिअर आणि नोकरीच्या बाबतीत तुम्ही अनेक वेळा आपल्या क्षमतेपेक्षा कमी मान्य केलं आहे, फक्त स्थिरता हवी म्हणून किंवा कोणाला त्रास नको म्हणून. पण आता तुमच्या मनात एक नवीन धैर्य निर्माण होत आहे. तुम्ही स्वतःसाठी उभं राहण्याचा विचार कराल. काहींना नवीन संधी दिसू शकते, काहींना स्वतःचं काम सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते, तर काही जण आपल्या सध्याच्या कामातच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतील. हा काळ तुम्हाला शिकवतो की तुमची मेहनत आणि तुमची गुणवत्ता हीच तुमची खरी ताकद आहे आणि आता तिची योग्य किंमत मिळू लागेल. शिक्षणाच्या बाबतीतही हाच बदल दिसेल. तुम्ही आधी फक्त गुणांसाठी किंवा जबाबदारी म्हणून अभ्यास करत होतात, पण आता तुमच्यात खरंच काहीतरी शिकण्याची इच्छा निर्माण होईल. तुमचं लक्ष अधिक केंद्रित होईल आणि अभ्यास केवळ कर्तव्य न राहता एक आवड बनून लागेल. जे विद्यार्थी गोंधळलेले होते त्यांना दिशा मिळेल आणि ही दिशा त्यांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. लग्न आणि नातेसंबंधांमध्ये तुम्ही अनेकदा स्वतःला मागे ठेवून दुसऱ्यांना प्राधान्य दिलं आहे, पण आता तुम्ही स्वतःच्या भावनांनाही महत्त्व द्यायला शिकत आहात. ज्यांचं लग्न ठरण्यात अडथळे येत होते त्यांच्यासाठी आता योग्य व्यक्तीबद्दल स्पष्टता येईल. तुम्ही आता फक्त कोणीतरी शोधणार नाही तर आणि समजून घेणारा साथीदार निवडाल. प्रेम जीवनातही तुम्ही आता स्वतःला हरवून प्रेम करणार नाही, तर स्वतःची ओळख टिकवून नातं जपणार आहात. यामुळे नात्यांमध्ये अधिक स्थिरता आणि समाधान येईल. या संपूर्ण काळात एक गोष्ट स्पष्ट दिसते, तुम्ही आता स्वतःसाठी जगायला शिकत आहात. ही प्रक्रिया सुरुवातीला थोडी वेगळी वाटेल, कदाचित काही निर्णय कठीणही वाटतील, पण हाच बदल तुम्हाला आतून मजबूत करेल. तुम्ही जसं आहात तसं स्वतःला स्वीकारायला लागाल आणि तेव्हाच आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हळूहळू योग्य ठिकाणी बसू लागेल. कन्या राशी, हा काळ बाहेरच्या यशापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे, कारण तो तुम्हाला स्वतःची खरी ओळख करून देतो आणि एकदा तुम्ही स्वतःला ओळखलं तर आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य राहणार नाही. कन्या राशी, जर तुम्ही इथपर्यंत हा प्रवास ऐकला असेल तर समजा हा केवळ एक व्हिडिओ नाही, हा तुमच्यासाठी आलेला एक सूक्ष्म संकेत आहे. तुम्ही आयुष्यभर सगळं नीट करण्याचा प्रयत्न केला, चुकी नाही म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेवलं, इतरांसाठी दिलं, समजून घेतलं, पण आज ही वेळ तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगत आहे. स्वतःलाही तितकंच महत्त्व द्या. तुमचं आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांसाठी नाही तर समाधान, शांतता आणि आनंदासाठी आहे. आज एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मी खरंच आनंदी आहे का? मी माझ्यासाठी जगतो आहे का? जर उत्तर नाही असेल तर घाबरू नका, कारण बदल सुरू करण्यासाठी आत्ताच योग्य वेळ आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला सगळं परिपूर्ण करायची गरज नाही. तुम्हाला फक्त प्रामाणिक राहायचं आहे स्वतःशी. लहान लहान पावलं घ्या, स्वतःसाठी निर्णय घ्या आणि चुका होऊ द्या, कारण चुका म्हणजे अपयश नाही, त्या म्हणजे शिकण्याची संधी आहे. कन्या राशी, तुमच्यात एक शांत शक्ती आहे जी तुम्हाला योग्य मार्गावर नेते. फक्त तिच्यावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मन शांत ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच घडवायचं आहे आणि तुम्ही ते खूप सुंदर बनवू शकता. धन्यवाद आणि लक्षात ठेवा, तुम्ही जसे आहात तसेच पुरेसे आहात.